मनोज रांगेंच्या मोर्चाचा आज दुसरा दिवस आहे। मनोज रांगेंचा आजचा मुक्काम अहमदनगरमध्ये असेल तर 26 जानेवारीला रांगेंचं भगवं वादळ मुंबईत धडकणार आहे। मनोज रांगेंची पदयात्रा अहमदनगरच्या खरबंडी इथं दाखल झाली आहे आणि या पदयात्रेमध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झालेत। तर मनोज रांगे यांच्याशी याच विषयी बातचीत केली आहे आपल्या प्रतिनिधींनी, तीही आपल्याला बघायची आहे। दरम्यान मनोज रांगे पाटील यांचा हा जो मोर्चा आहे, भगवं वादळ आहे मराठा समाजाचा, ते मुंबईच्या दिशेने निघाल्याचं दिसतंय आणि आज अहमदनगरमध्ये या मनोज रांगे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आंदोलकांचा मुक्काम असणार आहे। दरम्यान आजचा दुसरा दिवस आहे मनोज रांगेंच्या या आंदोलनाचा आणि येत्या 26 जानेवारीपर्यंत हे जे भगवं वादळ आहे ते मुंबईत धडकणार आहे। तर या पदयात्रेमध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले आहेत आणि मनोज रांगे यांच्याशी बातचीत केली आपले प्रतिनिधी संतोष आभार यांनी। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज रांगे पाटील यांची जी यात्रा आहे मुंबईच्या दिशेने निघाली आहे। आजचा दुसरा दिवस आहे आणि ही यात्रा आता अहमदनगर जिल्ह्यामध्ये आलेली आहे। मनोज रांगे पाटील आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। पाटील, काय सांगतात, आज यात्रेचा दुसरा दिवस आहे आणि ही प्रचंड गर्दी पाहता काय वाटते? मराठा समाजाला हक्काचं आरक्षण आहे ते जाणून बुजून दिलं जात नाही, नोंदी सापडलेल्या असतात दिल्या जात नाही, त्यामुळे मराठा समाज प्रचंड रोष सरकारविषयी तयार झाला। मराठा समाजाच्या लक्षात आलं की हे आपले लेकरं मोठे होण्यासाठी मुंबईकडे निघाले। आसपासच्या जिल्ह्यातले गावातले तालुक्यातला सगळा मराठा समाज आम्ही ज्या मार्गावरून चाललो त्या मार्गावर येऊन पाठबळ आणि पाठिंबा द्यायला लागलो आणि सरकारला पण आमची तीच विनंती, आम्ही हक्काचा मागतोय, इथं काय दादागिरी धमक्या देऊन मागत नाहीये, ते आपण तातडीनं द्यावं। अगोदर आमच्या गावात होतो आम्ही, परंतु आता मराठा समाजाच्या लक्षात आलं की जाणून बुजून त्यांना त्रास दिला नाही तरी पण ते आपल्याला चोरायला त्रास द्यायला लागले, आपल्या नोंदी असून देत नाही, त्यामुळे मराठा समाज मुंबईकडे हक्क मागण्यासाठी निघालाय आणि शांततेत निघाला। मराठा आरक्षणाला काही मंत्र्यांचा विरोध आहे असं देखील आपण वारंवार सांगताय, त्यांचे कोण मंत्री आहेत? सध्या झाले शांत, वेळेवर बघू, पुन्हा सावध झाले ते तर पुन्हा समाजाला सांगू। निश्चितच मनोज रांगे पाटील यांची जी यात्रा आहे ती अहमदनगरमध्ये दाखल झालेली आहे। शेकडो वाहनं या यात्रेत सहभागी झालेले आहेत आणि थोड्याच वेळात ही यात्रा आता पाथर्डीमध्ये दाखल होत आहे। संतोष आवारे, लोकशाही मराठी, अहमदनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।